रामकुंडावरील वस्त्रांतर गृह पाडण्याचे काम सुरू असताना मंदिराला बाधा पोहोचल्याचा आरोप. पुरोहित संघाने घेतला कामाबाबत आक्षेप. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी दाखल. महाजन यांच्या मध्यस्थीने वाद मिटला. मंदिर पुन्हा बांधून दिले जाईल. महाजन, शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू आहे. काही दिवस त्रास होईल, परंतु व्यवस्था करू. कुंभमेळ्याला निधीची कमतरता पडणार नाही. कुंभ सुरक्षित पार पडेल याकरिता आम्ही कार्यरत. भाविकांच्या सोयीसाठी शेड टाकून देऊ. कुंभमेळा चांगला व्हावा ही सर्वांची भावना. नाशिक शहर गुन्हेगारी मुक्त करू. पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. काही मंदिरांचं नुकसान झालंय. पुरोहित संघाने या ठिकाणी विरोध दर्शवला होता. काय नेमकी चर्चा झाली, आपण या ठिकाणी भेट दिली आहे? नाही, वस्त्रांतर गृह पाडण्याचा निर्णय सगळ्यांच्या संमतीने झालेला होता, पण ते पाडत असताना मला वाटतं, मी आता जे बघितलं, मी लगेच मला कळलं की तात्काळ या ठिकाणी आलेलो आहे. आणि एक मंदिर दत्त मंदिर आहे, ते पाडताना मला वाटतं दबलं गेलं. त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी जाणीवपूर्वक पाडलं, पण असं अजिबात होता कामा नये. त्याची आम्ही सगळी चौकशी करू. स्वतः कमिशनर मॅडम या ठिकाणी आहेत, CP पण आहेत, कुंभमेळ्याचे जे प्रमुख आहेत ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत प्राधिकरणाचे. तर मला असं वाटतं की असं कुठे जाणीवपूर्वक होणार नाही. चुकून झालं असेल तर मी सांगितलं की जसं मंदिर होतं त्यापेक्षा सुंदर मंदिर दगडामध्ये असेल, दगडामध्ये सिमेंट, तसं आम्ही त्या ठिकाणी उभं करू. कोणाची भावना दुखवल्या जातील हा आमचा हेतूच नाही. कोकण हे काम आमचंच आहे. सगळं कुंभमेळा, मंदिर हे सगळं काम आमचंच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की चुकून जर कोणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या संदर्भामध्ये खरं म्हणजे माफी मागेल त्यांची, पुरोहित संघाची. पण असा जाणीवपूर्वक आमचा उद्देश या ठिकाणी अजिबात त्या ठिकाणी नाही. आणि हा कुंभमेळा सुंदर व्हावा, स्वच्छ आणि सुरक्षित व्हावा. आणि यावेळेला भाविकांची येणारी संख्या ही 3 पट 4 पट या ठिकाणी राहणार आहे. आणि त्यामुळे एवढ्या छोट्या जागेमध्ये एवढे लोक आठवडे कसे होतील, कसे येतील, कसे स्नान करतील, हा सगळ्यांपुढचा प्रश्न आहे. आणि म्हणून काही अतिक्रमण काढावं लागणारच आहे. आता शहरामध्ये अतिक्रमण आपण काढतोय, ती सभा त्या ठिकाणी चालली आहे. त्र्यंबकेश्वरला पण आम्ही तेच त्या ठिकाणी करतोय. तिथेही मोठा निधी सरकारने त्या ठिकाणी दिलेला आहे. निधीच्या बाबतीमध्ये कुठेही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय सांगितलंय. परवा अमित भाईला केंद्रीय मंत्री, गृहमंत्री त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि मला वाटतं की आता एकच ही कामं होतील, त्या अतिशय सुंदर कामं की लोकांना देशभरातून जेव्हा वाटलं पाहिजे की नाशिकला, त्र्यंबकेश्वरला आपण जावं. इतके सुंदर कामं, स्ट्रक्चर आम्ही या ठिकाणी उभं करतो आहोत. थोडा दिवस, महिना पर्यंत ठिकाणी त्रास होईल. टेम्पररी आम्ही सगळे येणाऱ्या भाविकांची पूजेची वगैरे व्यवस्था त्या ठिकाणी करणार आहोत. सावलीची व्यवस्था या ठिकाणी करणार आहोत. करता ऊन तापायला सुरुवात झालेला आहे. त्यामुळे कोणालाही त्रास होईल असं काही ठिकाणी काही होणार नाही. सगळे स्थानिक पुरोहित संघ असेल, नाशिककर असतील, आमचे लोकप्रतिनिधी आहेत, अधिकारी आहेत, आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी काम करू. हा कुंभ सुंदर करण्या, सुरक्षित करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे. पुरोहित संघाची नाराजी होती, पुरोहित संघाची नाराजी होती, त्यांची नाराजी नेमकी कुठलाही विधी थांबणार नाहीत. ते हे वस्त्रांतर गृह काढलं त्यामुळे मंदिरावर तो स्लॅब पडला, त्यामुळे थोडी अडचण झालेली आहे. पण कुठल्याही विधी याचे बंद पडणार नाही. तात्काळ मी हलव काढल्यावर लगेच 4 दिवसावर त्यांची अतिशय साफसफाई करून त्या ठिकाणी व्यवस्था सगळी पूर्वत करून देऊ, चांगली करून देऊ. इथे लागल्यावर ऊन असेल तर त्या ठिकाणी ऊन येऊ नये, भाविकांना त्रास होऊ नये म्हणून आम्ही चांगले टेम्पररी शेड या ठिकाणी टाकून देऊ. पण कुंभमेळ्याच्या दृष्टीने आता इथे जागा मोकळी करणं हे अतिशय क्रमप्राप्त आहे, आवश्यक आहे. आणि आता कुंभमेळ्यामध्ये पुढे कधी अनर्थ होईल, मोठी घटना घडेल असं होता कामा नये, त्यासाठी आम्ही सगळी काळजी घेतो. पण या ठिकाणी काम चालू असताना मध्याचे आमदार इथे येतात आणि ढवळाढवळ करतात असं देखील इथे ढवळाढवळचा प्रश्न नाशिक सगळ्यांचं आहे राजा. असं मला काही वाटतं काय झालं इथे? नाही, असं कुठे काही झालं? आता नाशिक सगळ्यांचं आहे आपलं. असं मग तुम्ही मला म्हणाल तर तुम्ही ढवळाढवळ करता जळगाव निवडून, असं नाही म्हणतायत. कुंभमेळा चांगला झाला पाहिजे, सगळ्यांचीच भावना आहे. अतिशय सुरक्षित झाला पाहिजे. आपण बघितलं प्रयागराजला कशा घटना घडल्या गर्दीमुळे, किती स्टॅम्पिंग झालं, किती लोकांना प्राणाला मुकावं लागलं. मला वाटतं गेल्या वेळेचा कुंभ आपला अतिशय सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित झाला, हरित झालेला आहे. त्यामुळे मला वाटतं हाही कुंभ तसा जोवा, पण यावेळेला गर्दी मात्र 3 पट राहील, 4 पटही राहील. आणि म्हणून नियोजन करण्यासाठी आपल्याला काही अतिक्रमण जे आहे ते काढावं लागणार. तो राज्यातील इतर प्रश्न आहेत. आज बीडमध्ये एल्गार सभा होती आहे ओबीसींची. आपण देखील ओबीसींचं नेतृत्व करता, अनेक ठिकाणी त्या ठिकाणी प्रश्न आहे राज्यभरात. कसं बघते प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी मोर्चे काढावे, कोणी आंदोलन करावे, काय. परत आज ओबीसी समाजाचं, मराठा समाज सुरू असतं, धनगर समाजाचंही कुठे कुठे सुरू असतं, आमचा बंजारा समाज त्यांनाही न्याय मागतायत, त्यांचे आंदोलन सुरू आहेत सध्या. माझा बघण्याचा प्रश्नच नाही. मी मंत्री म्हणून तिकडे बघतो आहे. मी तर खरं म्हणजे मी मराठा समाजाचं जे समिती आहे त्या समितीमध्ये मी आहे, ओबीसी असून एकमेव. सगळ्यांनाच आम्हाला न्याय द्यायचा आहे. माननीय मुख्यमंत्री या बाबतीमध्ये अतिशय सतर्क आहेत, उपमुख्यमंत्री आमचे दोघे आहेत. मला वाटतं कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. पडळकर आपले पक्षातील आमदार आहेत, त्यांनी एक विधान केलेलं आहे की
की महिलांनी, हिंदू महिलांनी किंवा तरुणींनी जिम मध्ये जाऊ नये. म्हणजे ऐकलं नाही या बाबतीमध्ये. एक महत्वाचा विषय, नाशिक पोलिसांविषयी आपलं काय मत आहे? कारवाईविषयी गुन्हेगार सर्व अंडरग्राऊंड झाले, ते मत तुम्ही सांगितलं पाहिजे, तुम्ही मांडलं पाहिजे. आम्ही तर कारवाई करतोय. आमचं पोलीस प्रशासन तुम्ही बघितलं किती चांगल्या पद्धतीने सगळं नाशिक आता स्वच्छ करण्याचं काम चाललेलं, सगळ्या दृष्टीने सुंदर करण्याचं काम चालू आहे, सुरक्षित करण्याचं काम चालू आहे. पण तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे या गोष्टीला. आम्ही तर सांगितलं की नाशिक शहरामध्ये आम्ही आता गुंडगिरी मुक्त करू. कोणी गुंड या ठिकाणी दिसणार नाही, कोणाची दादागिरी करणार नाही, महिलांची छेडखानी करणार नाही, स्नॅचिंग करणार नाही, कुणाची जागा कोणी बळकावणार नाही, मग तो गुंड असो का बिल्डर असो. पोलिसांची कारवाई खरं स्वागतार्ह आहे, मात्र पोलिसांवर याआधी कुठेतरी राजकीय दबाव होता असं देखील एक चर्चा नाशिक शहरामध्ये सुरू होती. काही कोणाचा दबाव नाही, पण आता म्हणजे काही लोकांनी फार अतिच केली, अति झाला आता. त्यामुळे नाशिककरांचं सगळ्यांचं म्हणणं होतं, आमचं म्हणणं आहे की आता नाशिकला सुरक्षित झालं पाहिजे. अगदी कोणी इथे दादागिरी म्हणजे रात्री 12-1 वाजता जरी आमची एखादी भगिनी मुलगी बाहेर फिरायला गेली किंवा कामानिमित्त गेली तर तिला कुठेही असुरक्षितता वाटता कामा नये, हा आमचा मागचा हेतू आहे. आणि मला वाटतं की आता जी पोलीस कारवाई करतायत ती अतिशय समर्थनीय आहे. ते काही सामान्य लोकांना तेवढा त्रास देत नाही आहेत. जे वारंवार या ठिकाणी गुन्हेगारी करतायत, उठता बसता कोणाला धक्का लागला की ते मर्डर होतो, कोणी कोणाचा धक्का लागल्यावर गाडीचा, मला वाटतं हे काही योग्य नाही. आणि म्हणून पोलीस जी कारवाई करतात ते अतिशय समर्थनीय आहे. आणि शासन, माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांचे त्यांना इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत, आणि आम्ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. अतिक्रमण काढलं जात आहे, इतर शहरातलं अतिक्रमण कधी सगळ्यात आता कुंभमेळा आहे, सगळ्याच अतिक्रमण तुम्ही दाखवायचं की राहिलं म्हणून. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही बघता तुमच्या चष्म्यातून, तुमच्या कॅमेऱ्यातून, तुम्ही आम्हाला सांगायचं की याचं का काढलं नाही म्हणून. आम्ही सगळं त्र्यंबक रोडचे किती मोठं अतिक्रमण काढलं, लोकांनी सहकार्य केलं. कारण हा कुंभमेळा आपल्या सगळ्यांसाठी, सगळ्या जगाचं लक्ष इकडे, नुसतं देशाचं नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की इथे कुठलीही हानी होऊ नये, कुठेही कॅज्युअलिटी होऊ नये, प्राण जाता कामा नये, कुठे स्टॅम्पेड होता कामा नये. त्यासाठी आम्हाला नाशिक शहर मोकळं करावं लागेल. आणि एकदा मला वाटतं सुंदर शहर आहे, स्वच्छ शहर, या शहराकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा देशभरामध्ये जगभरात वेगळा आहे. अतिक्रमण काढण्यासाठी नाशिककरांचा सहभाग महत्वाचा आहे. नाशिककरांना खरं तर पालकमंत्री नाही, मात्र आपण कुंभमेळा मंत्री आहे, काय आव्हान करतात? आता काही नसताना पण होतंय ना काम चांगलं. तुम्हाला तुमचं कुठलं काम आम्ही ठेवतो का शिल्लक? 7 वर्ष कर्णिक साहेबांची बदली करू नका, ही नाशिककरांची मागणी. बघा असं आहे. देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत, त्याच्या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या महत्वाकांक्षी योजना काढल्या होत्या त्या 10 योजना आता फडणवीसांनी यांनी बंद केल्या. हे तुम्ही सांगतायत, छापून येत आहेत, दिसतात टीव्हीवर, पण अशा कुठल्याही योजना बंद झाल्या नाहीत. एखाद दुसरी योजना असेल की त्या बाबतीत अडचणी असतील किंवा त्या बाबतीमध्ये काही तांत्रिक अडचणी असतील, पण त्या जर सोडल्या तर सगळ्या योजना आमच्याकडे. आम्ही त्यावेळेला हा निर्णय एकमतानेच घेतलेला होता की एकटा शिंदे साहेबांचा निर्णय असं नाही किंवा एकटा देवेंद्रचा निर्णय असं नाही, शासन म्हणून आम्ही एकत्र आहोत, महायुतीत आहोत. हा निर्णय आमचा सगळ्यांचा एकत्रित होता. त्यामुळे एखाद दुसरा निर्णय बदलला किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती केली तर बंद झालं यांच्यामध्ये काही जमत नाही असं समजण्याचं अजिबात कारण नाही. कर्नाटकामध्ये